जय श्रीकृष्ण. आज 2 ऑगस्ट. काल 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचा जन्म झालेला होता. चुकून पुण्यतिथी अर्थात जन्माची सुद्धा, जन्म हे पुण्यकारक लोकांचं पुण्यकारकच असतं. त्यामुळे मी क्षमा मागते काल जर काही वेगळं बोललं गेलं असेल तर. आज शुक्रवार, या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. पण मला असं वाटतं जर शक्य झालं तर आपण उद्या पण घेऊया, म्हणजे एवढं भागवत महात्म्य संपेल. आणि सोमवार ते शुक्रवार पुन्हा आम्ही बाहेर जाणार आहे, तेव्हा 5 दिवस तुम्हाला या सगळ्या चिंतनाला किंवा पाठ करायला, ज्यांचा पाठ आहे त्यांनी चिंतन करायला हरकत नाही. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. मधुरं मधुरेभ्योऽपि मङ्गलेभ्योऽपि मङ्गलं पावनं पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलं. निःश्वासेन हि विश्वासः कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीयम् अतो बाल्यात् हरेर्नामैव केवलं. काल आपण गुरु तोच आहे, पिता तोच आहे पाहिलेलं होतं. या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, म्हणजे ज्या गुरूंनी लिहिलेलं आहे ते सांगतायत, निश्वासे नाही विश्वास. हरिनाम क्षणभर घ्यायचे, जे आपलं चाललंय हरिमुखे म्हणा, तर क्षणाचा अर्थ असा सेकंदासारखा नाही घ्यायचा. पण आपण जो श्वास घेतो आणि सोडतो त्याला जो काही क्षण लागत असेल तर आपल्याला खात्री आहे का श्वास घेतला, पण सोडण्यासाठी आपण आहोत का? निश्वासे नाही विश्वासः इतकं सांगतायत. म्हणजे इतकं जीवन हे चंचल आहे, क्षणभंगूर आहे. आपण क्षणभंगूर हा शब्द नेहमी वापरतो. आणि म्हणून काय करा, कदा रुद्धो भविष्यती. आपण पाहतो आता मध्यंतरी एक आमच्या ओळखीच्या मैत्रीणच म्हणूया, की अगदी स्विमिंगसाठी गेल्या, एकदम उत्साही, छान तब्येत, आणि माहिती नाही एकदम त्यांचा श्वास रुद्ध झाला. बाहेर काढल्यानंतर किती प्रयत्न केले, डॉक्टरी इलाज झाले, ICUमध्ये ठेवलं. कदा रुद्धो भविष्यती, तो रुद्ध कधी होईल माहिती नाही आहे. म्हणजे घरच्यांना तर विश्वासच बसत नाही, पण आपल्यासारख्या आप्तेष्टांनासुद्धा ते सहन होत नाही. म्हणून कीर्तनीयम अतहा बाल्यात असा संधी आहे तिथे. कीर्तनीय म्हणजे सतत त्याचं कीर्तन करायचं, संकीर्तन करायचे, चिंतन करायचे. कधी? अतहा म्हणजे म्हणून, बाल्यात बालपणापासूनच. हरे हे नाम एव केवलम, केवळ हरीचंच नाम हे बालपणापासून घ्यायचे. म्हणून लहान मुलांना सगळी हौस असते बघा. आपण जे म्हणू ते म्हणतात, टाळी वाजवतात, आरती करतात, आणि मग हळूहळू त्यांच्या आरत्या पाठ होतात, आपण म्हणतो ते श्लोक पाठ होतात. मग त्यांना मोठं झाल्यानंतर आपण म्हणतो नाही, आता तू 4थीला गेला, आता तू 5वीला गेला, आता तू यात वेळ घालवू नकोस. आपलीच चूक असते. 10वी 12वी तर आपल्याकडे भारतात काही विचारूच नका. त्याला इतकं एक्स्ट्रॉर्डिनरी महत्त्व दिलेलं आहे की त्यालासुद्धा जर सांगितलं तर हे तू रोज करायला पाहिजे. आता माझी मुलगी आहे, मोठी मुलगी, ती मुलाला सकाळी शाळेला जाताना प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि प्रणम्य शिरसा देवम एक स्तोत्र तरी त्यांनी जाताना म्हणलंच पाहिजे. असं काहीतरी आपण वळण लावलं पाहिजे. तर काय होईल,
सगळं या जीवनाचं मधुर 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 होत राहील. आपण आज 4था अभंग घेणार आहोत. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती, बोलू नये. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायास करिसी प्रपंच दिन निशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणजे म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. अगदी सोपा अर्थ आहे आणि आपल्याला कळण्याजोगा आहे की भावे विण भक्ती. भावाशिवाय, भाव नसताना भक्ती करणं, त्याच्यावर तर किती, म्हणजे एवढ्या एका ओळीवर किती जणांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि आपण अनुभवत असतो की मनी नाही भाव तिथे देवा मला पाव. याचा काही उपयोग नाही. म्हणजे भावाशिवाय भक्ती उपयोगाची नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम म्हणलेलं आहे, पण ज्ञानानंतर सुद्धा भक्तीची गरज आहे हे संतांना कळलेलं आहे. त्यामुळं आत्मज्ञान होऊन सुद्धा त्यांनी भक्ती करत राहिले म्हणून त्यांना मुक्ती मिळाली. तर भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, आणि बळे विण शक्ती बोलू नये. आपल्या अंगात बळच नसेल तर मला शक्ती आहे, मी शक्तिमान आहे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. कुठलीच शक्ती नसेल आपल्याकडे. आणि कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, असं आपल्याकडं काहीच नाही, भावही नाही, भक्ती नाही, शक्ती नाही, तर देवता लगेच प्रसन्न होतील, त्वरित प्रसन्न होतील. म्हणून उगार आहे निवांत शिणसी वाया. म्हणजे जसं बटन दाबलं की ट्यूब लागली पाहिजे, बटन दाबलं की मिक्सर चालू व्हायला पाहिजे, बटन दाबलं की टी व्ही चालू व्हायला पाहिजे, तसं एकदा नाम घेतलं की लगेच आपल्याला भगवंत प्रसन्न व्हायला पाहिजे. अशी तू मनात चिंता धरू नकोस किंवा अशा रीतीनं तू कष्टी होऊ नकोस. तर काय कर, उगार आहे निवांत शिणसी वाया. तू क्षीण करून घेऊ नकोस, उगा राहा, शांत राहा. आपण लहान बाळाला सुद्धा म्हणतो उगी 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 की लगेच ते बाळ शांत होतं. आता इथं आपल्याला ज्ञानदेव सांगतायत की उगार आहे निवांत शिणसी वाया. आणि पुढं म्हणतायत सायास करीसी प्रपंच दिननिशी. हे तर आपल्या सगळ्यांना लागू आहे. दिननिशी, दिवस रात्र. कशासाठी आपण सायास म्हणजे प्रयत्न करतो, आटापिटा करतो, रात्रंदिवस इतके कष्ट करतात की पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत फक्त संसाराची चिंता. हे झालं की ते झालं की ते, आणि कसं होईल. आता मी सगळ्यांना, जे कोणी ओळखीचे आहेत सगळ्यांना, ज्यांना कोणाला म्हणावं ना की थोडासा आपण देवासाठी, थोडासा चिंतनासाठी, नामासाठी वेळ काढला पाहिजे. लोक म्हणतात नाही हो, सकाळपासून ही सगळी दोरी धरल्यासारखं कामं असतात, कधी घ्यायचं देवाचं नाव, कधी बसायचं नाहीच आहे. काम करता करता देवाचं नाव घ्यायचे. म्हणून सायास करीसी प्रपंच दिननिशी. याच्यावर तर आपण बोलू तेवढं आहे की दिवस रात्र या प्रपंचासाठी आपण कष्ट करत असतो. पण हरिसी न भजसी कवण्या गुणे. पण कोणत्या कारणानं तू हरीला भजत नाहीस, त्याऐवजी तू हरीला भज. चिंता करू नकोस. प्रपंचातला थोडासा वेळ आपल्या हरीसाठी काढ, कारण तोच सगळं देणार आहे, तोच सगळं करणार आहे, तोच निर्माता आहे. म्हणून भगवान ज्ञानदेव पुन्हा शेवटच्या ओळीत सांगतात, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की प्रपंचाचं बंधन हे तुटणार आहे आणि म्हणून तू काय कर, हरिजप कर. म्हणजे हरिजप करशील तर ते बंधन हे तुला तुटेल, ते राहणार नाही. आता बघा, भाव शब्द, आपल्याला भाव शब्द फक्त सोन्याचा भाव काय आहे, चांदीचा भाव काय आहे एवढंच माहिती आहे, किंमत. पण संतांनी भावाचा अर्थ जो घेतलेला आहे की आपण म्हणतो भावे विण भक्ती, म्हणजे भाव असल्याशिवाय आपल्या मनामध्ये परमेश्वराविषयी दृढ श्रद्धा, अढळ श्रद्धा ही असल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही.
आणि शरीरात बळ असल्याशिवाय शक्तीनं कोणतीही महत्त्वाची गोष्ट होऊ शकत नाही. तसंच भावरहित माणसाकडून भक्ती होऊ शकत नाही आणि भक्तिहीन मनुष्य मोक्ष मिळू शकत नाही. तर मोक्षावर मुकुटासारखा विराजमान होणारा भक्ती, प्रेम, सुखभाव काय अनुभवणार? भाव म्हणजे काय? आता ते आपण समजून घेऊया की भाव म्हणजे अस्तित्व. भू भव धातू आहे, त्याच्यावरून भाव शब्द निर्माण झाला. आणि अस्तित्व, कुणाचं अस्तित्व? भगवंताचं अस्तित्व. आपलं तर आहेच, आपल्याला दिसतंय, पण भगवंत दिसत नाही. भगवंताच्या अस्तित्वाविषयी दृढ किंवा अढळ श्रद्धा, अंतःकरणात नितांत असणं, हे भावाचं स्वरूप आहे. सगळीकडे फक्त त्याचीच सत्ता आहे. एका भगवंता वाचून, आणि भगवंताचाच गुरु हा अंश असल्यामुळं गुरुस्वरूप वाचून दुसरं काहीच नाही, असा दृढ विश्वास म्हणजे भाव. आणि भगवंताच्या ठिकाणी अलोट करुणा, दया, क्षमा, घनदाट प्रेम आहे, याच्यावर विश्वास. लोक म्हणतात, अहो एवढं देवाचं केलं, एवढी पारायणं केली, तरी आमचा मुलगा गेला, तरी आम्ही नापास झालो, तरी अमकं झालं. म्हणजे आपण हा सौदा करत असतो. तो भाव तिथं अपेक्षित नाही आहे. पूर्ण विश्वास जर ठेवला ना, तर ती गोष्ट यशस्वी होते म्हणजे होतेच. आणि भक्तीचा भाव हा प्राण आहे. हो, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. किती समजावून दिले छान सोप्या शब्दात आपल्याला. म्हणजे भगवंतावर किंवा श्री गुरूंवर असणारं आत्मवत प्रेम, जसं मी माझ्यावर प्रेम करतो, एवढंच प्रेम त्या भक्तावर, भगवंतावर आणि गुरूंवर केलं तर तो भाव आहे. त्याच्या अगाध अमर्याद सामर्थ्याविषयी पक्की खात्री ठेवणं म्हणजे भाव आहे. आणि तो भावसुद्धा निष्कपट हवा, संशयरहित हवा, पूर्णत्वाचा आणि अतूट असा अपरंपार हवा. म्हणून तुका म्हणे, काय म्हणतात बघा, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. आणि एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, भावतोची देव ये अर्थी संदेह धरू नको. म्हणजेच या अभंगातला भाव हा शब्द अगदी प्रेम, एवढं महत्त्वाचं लक्षात ठेवलं तरी चालेल. आपल्याला नारद भक्ती सूत्र आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा नारदांनी सांगितलेलं आहे की प्रेमाविण, किंवा माऊलीच पुन्हा म्हणतायत, प्रेमविण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविण ध्यान पूजन, प्रेमेविण श्रवण कीर्तन, वृथा जाण रघुनाथा नृपनाथा. आणि एकनाथ म्हणतात, प्रेमाविण भजन, नाकाविण मोती, अर्थाविण पोथी, वाचून काय. त्यांचं सुद्धा हरिपाठ आहे ना. किती सोपं सांगितलंय बघा. प्रेमाविण भजन उपयोगाचं नाही, नाकाविण मोती उपयोगाचा नाही. नाकच नसेल, आता काल एका त्या सुहास कुलकर्णींनी सांगितलं की असा एक नाक संप्रदाय आहे. म्हणजे काय, तर नाक कापायचं आणि देवाला शरण जायचं. सगळ्यांनी नाकं कापून घेतली. का तर तुम्ही शरण गेलात आणि तर तुमचं काम होईल, आणि काही कारणाचं काम झालं नाही म्हणून तो संप्रदायच बंद झाला. तर असं नाही, नाक असेल तरच मोती आहे, प्रत्येक ठिकाणी भाव असेल तरच भक्ती आहे. आणि परमार्थासाठी केल्या जाणाऱ्या श्रवण मनन आदी सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या शुद्ध पाहिजेत, निष्काम भावनेनं करायला पाहिजे. आता सगळी भगवद्गीता आपल्याला तेच सांगते, निष्काम कर्म, निष्काम धर्म, सगळं जे आहे ते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत अभंगांमध्ये, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. आणि समर्थ म्हणतायत, जैसा भाव जयापाशी तैसा देवतयासी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा. सगळ्यांनी भावाला किती महत्त्व दिले बघा. म्हणजेच भाव म्हणजे प्रेम, परमप्रेम, आणि भक्ती म्हणजे परमप्रेमाने प्रगटणाऱ्या प्रेमास्पद आनंदकंद भगवंताकडे अविरत अखंड धावणारा अंतःकरणाचा प्रवाह. सगळं तो भगवंत करतोय, पूर्ण विश्वास त्याच्यावर ठेवणं. आणि म्हणून भक्ती रसायन नावाचा जो ग्रंथ आहे, ते रसायनकार म्हणतात, द्रुतस्य भगवत धर्मात धारावाही करता गता, सर्वेशे मनसो वृत्ती भक्ती इति अभिधीयते. म्हणजे भक्तीचा गाजावाजा नाही करायचा, किंवा वैकल्य उपास हे काही लोक किती सोहळे करतात, तर ते काही सांगायचं नाही. म्हणून आपली मराठीत साधी म्हण आहे,
मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया. अहो, पैसे देऊन रडायला बोलवतात काही ठिकाणी मृत्यूनंतर, पण तिथं माया प्रेम नसतं. आणि आपल्या डोळ्यातून एक थेंब जरी गळाला तरी तिथं खरी माया किंवा प्रेम असतं. म्हणून भक्ती कशी हवी आहे हो. विदुर पत्नीच्या केळीच्या साली, शबरीची बोरं, सुदाम्याचे पोहे हे पंचपक्वांनाशिवाय पेक्षासुद्धा अमृत स्वरूप झाले होते. इतके भगवंताला आवडलेले होते, कारण त्यात भक्ती होती. आणि सगळं गोड गोड होऊन जातं बघा. अमृत म्हणून म्हणलेलं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मग भक्ती कशी करायची आहे तर अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम. आणि प्रेम नसे सांगता बोलता दाविता, अनुभवे चित्ता चित्त जाणे. तुका बरायने तर भरपूर दिलेल्या आहेत व्याख्या. त्या नारदांनी पुन्हा व्याख्या केलेली. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवम रूपम. आणि ज्ञानोबराय म्हणतायत, माझे निकामे सकाम, माझे निप्रेमे सप्रेम, माझी आभुली सभ्रम नेणती लोकू. तर ह्या गुरुशिवाय किंवा भगवंताशिवाय दुसरं काहीच मनात न आणणं ही निष्कामता. म्हणून निष्काम निष्फळ विठ्ठली विनवास, पाहो नये आस आणि कांची. तुका म्हणे जीवभाव देवापाशी, ठेवून या काही न मानावी. किती किती सांगितलं तरी थोडंच आहे हो. तर भक्तीमध्ये कधीही प्रेमाची ओहोटी नसते. म्हणून अंगी प्रेमाचे भरते, न घे उतार चढते. किंवा ज्ञानराय सुद्धा म्हणतात, का वर्षा काळी सरिता, जैसी चढो जात लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. आणि भक्तीच्या वेगवेगळ्या जणांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत अनेक ऋषींनी, त्या थोडक्यात सांगते आणि आपल्याला थांबावं लागेल. मग पूजादिषु अनुराग, हा म्हणजे आपण जे जे करतोय जी ती पूजाच आहे. भगवंत कर्म ही सुद्धा भगवंताची पूजा आहे, पण त्यात अनुराग पाहिजे असं पाराशर्य म्हणतात. कथादिषु अनुराग हा इति गर्ग, हा म्हणजे आपण कथा ऐकताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. बळच आणून बसवतात बघा हल्ली, श्रोते नाहीत म्हणून, त्यात ते प्रेम नाही आहे. आत्मरती अविरोधने इति शांडिल्य, हा स्वतःवरच प्रेम करायचे आणि ती अविरोध तसंच भगवंतावर करायचे. आणि नारदस्तु तदर्पित अखिल आचारता, तद्विस्मरणे परम व्याकुलता. त्या भगवंताला सगळं अर्पण करायचे, सगळं आचार, सगळं आपलं, आणि त्याच्याबद्दल विस्मरण झालं तर अत्यंत व्याकुळ व्हायचे. आता परवा त्या गोंदवलेकरांच्या उदाहरणातनं मी सांगितलेलं होतं की त्यांनी एकांना सांगितलं की फक्त एकदा किंवा 3दा जेवणापूर्वी नाम घ्या. नाही ना तुम्हाला दिवसभर जमत, ठीक आहे म्हणले. अगदी नियम केला, 6 महिने पाळला. आणि ज्या दिवशी गोंदवलेकरांकडे आले त्या दिवशी म्हणे, चला आज लवकर नैवेद्य आहे, लवकर जेवायला बसायचे. जेवायला बसायची घाई झाली लोकांची. हेही महाराज म्हणजे जे शास्त्री होते ते बसले आणि असा एक घास घेणार, तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणले, आज आता नाम काय संध्याकाळीच घ्यायचं का. इतकी आपल्याला तीव्रता किंवा इतका एक त्याला नियम आपण ठरवून ठेकलेलं असं आपण करता आलं पाहिजे. म्हणजे आवडे तयासे नाम घेता तयासी, म्हणजे नामसंकीर्तनाशिवाय बाकी सगळी साधनं ही आपल्याला देवाकडं घेऊन जाणारी आहेत, पण नामसंकीर्तन करायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. नामासाठी देव घाली तसे उडी. नामासाठी देवसुद्धा बघा, द्रौपदीनं धावा केला, धावत आला. जनाबाई रोज आळवायची, तिला दळण दळू लागायचा, कपडे भांडी घासू लागायचा. म्हणजे हरिकीर्तनाच्या या जोडी सकळ साधने बापुडी. जिथं हरिकीर्तन चाललेलं आहे तिथं सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणून ज्ञानदेवांनी तर किती ठिकाणी सांगितलेलं आहे, तैसेची भावे विश्वी कथित, कथितेनी तोषे कथू विसरित. आणि हरिकीर्तनाची या जोडी सकळ साधने केली बापुडी. नामदेव म्हणतायत किंवा एकनाथ हे म्हणतात, जो सुखैक मूर्ती निज स्वभावे, तोही निज जन्मकर्मण गुणावैभवे, गाता कीर्तनी आणि सुखावे, स्वानंद कौरवे डुल्ल तू. आता किती ह्या विश्वभराचं सगळं जेवढं आपण आठवण करू, स्मरण करू
तेवढं कमीच आहे. आणि म्हणून माऊली पुन्हा म्हणतायत, परी मने वाचा देहे जैसा जो व्यापार होये तो मी करूती आहे ऐसे न म्हणे. जो व्यापार चालतो ना, मगाशी सांगितलं तसं, इतकं मी केलं देवासाठी, हे केलं, हे न म्हणता फक्त एकच नाम घेणं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि या संसारातून आपलं मन थोडं बाहेर काढायचे. भक्तीशिवाय मुक्तीही बोलू नये, हे तीनदा ते आपल्याला सांगतायत. वृत्ती आपली शांत ठेवायची आणि सतत परमात्म्याचे चिंतन करायचे. अशी भक्ती, अशी उपासना जर आपण केली तर नक्कीच आपल्याला खरं सुख, चिरंतन सुख हे मिळू शकेल आणि आपण धन्य धन्य होऊन जाऊ. आता आपल्याला भागवताच्या महात्म्याकडे जायचे. भागवत महात्म्य. काल आपण दुसरा अध्याय पाहिलेला होता. आता थोडंसं तिसऱ्या अध्यायाकडे वळूया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे सतत आपलं चिंतन चालू राहू द्या. किंवा श्रीराम जय राम, जय जय राम, जे जे आपल्याला करायचं असेल ते आपण करत राहूयात. या परीक्षित राजानं जेव्हा दीन होऊन तो शरण गेला आणि सगळं विचारत राहिलेलं आहे, त्यातून हे भागवत जन्माला आलं. आणि काल आपण पाहिलं की ती भक्तीच इतकी व्याकुळ झालेली होती, इतकी करुण झालेली होती, आणि म्हणून नारदांना तिची चिंता वाटली. ते या सगळ्या ऋषींकडे आलेले आहेत आणि विचारतायत की काय उपाय करता येईल, काय उपाय करता येईल. तेव्हा आता तिसरा जो अध्याय आहे, त्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला काय भक्तीचं स्वरूप किंवा भक्तीचं महत्त्व ऐकायला मिळते ते आता आपण पाहणार आहोत. आता भक्ती बघा तिथे आलेली आहे आणि भक्ती म्हणते की हे मुनी हो, कलीच्या योगे नष्ट झालेल्याही मला भगवत कथामृत रसाने आज तुम्ही सगळ्यांनी पुष्ट केलं आहे. तर आता मी कुठं राहावं हे आपण मला सांगा. आता ही भक्ती कुठं राहण्यासाठी उत्सुक आहे. तर तिचं ते भक्तीचं भाषण ऐकताच ब्रह्मपुत्र सनतकुमारादी मुनी तिला म्हणतात, भक्तांच्या ठिकाणी भगवंतासारखं स्वरूप निर्माण करणारी, प्रेमरूपी रसाला धारण करणारी, संसार रोगाला नष्ट करणारी, चांगल्या धैर्याचा अवलंब करून तू नेहमी विष्णू भक्तांच्या हृदयात राहा, अंतःकरणात राहा. आणि अशा रीतीनं तू भक्तांच्या ठिकाणी राहिलीस म्हणजे कलीसंबंधी दोष तुझ्यावर ताबा ठेवण्यास समर्थ असले तरी या लोकी तुला पाहण्याससुद्धा समर्थ होणार नाहीत. आणि असं सनतकुमारादींनी मुनींनी तिला सांगितलं आणि भक्ती तत्क्षणी भगवत भक्तांच्या अंतःकरणात जाऊन स्वस्थपणे राहिली. तिला खूप आनंद झालेला आहे. आणि ज्यांच्या हृदयामध्ये ही भगवतविषयक भक्ती वास करते ते पुरुष जरी जगामध्ये दरिद्री असले तरी ते धन्य होत. कारण भगवानसुद्धा स्वतः वैकुंठ लोकाचा त्याग करून सर्व प्रकारे भक्तिरूपी सूत्रामध्ये कळसूत्री बाहुलीप्रमाणे बद्ध होऊन भक्तांच्या हृदयात प्रवेश करते झाले. आणि त्याप्रमाणे या पृथ्वीतलावर आज ब्रह्मरूपी भागवत नामक ग्रंथाचं महात्म्य किती थोर आहे हे काय सांगावं असं म्हणतायत. कारण भगवंतांनीच आश्रय केल्यामुळं भागवत श्रेष्ठोत्तम ठरलेलं आहे. आणि या भागवताचं पठण श्रवण करणाराही श्रीकृष्णासारखाच होतो. अर्थात दुसरे धर्म त्याच्यापुढे सगळे तुष्य आहेत. आता चौथा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सूत म्हणतायत की हे शौनक हो, भक्तांवर प्रेम करणारा भगवान श्रीकृष्ण वैष्णवांच्या अंतःकरणात विशिष्ट भक्ती राहिली आहे असं पाहून वैकुंठ लोकाचा त्याग करता झाला. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला सगळ्या यादवांचा, आता आपण पुढे बघू त्यावेळेला लक्षात येईल की यादव कुळाचा नाश झाल्यानंतर भगवंतांनी आता या म्हणजे सगळ्या
देवांनी प्रार्थना केली की आता तुम्ही परत या, तेव्हा ते सांगतात की या यादव कुळाचा नाश झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. म्हणजे या सृष्टीवर, पृथ्वीवर दुसरं काहीच आता उरता कामा नये आणि हे युग संपणार होतं. म्हणून ते त्या ठिकाणी निघालेले आहेत. पण जेव्हा उद्धवाला वाईट वाटतं म्हणून उद्धव म्हणतो की तुम्ही निघून गेलात तर काय इथे, मी कसा इथे राहू किंवा या पृथ्वीला कशाचा आधार मिळणार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की मी या भागवत ग्रंथामध्ये माझ्या रूपानं राहणार आहे. त्यावेळपासून या भागवताचा प्रसारही झाला आणि भागवतावरची श्रद्धा लोकांची वाढलेली आहे. पण जेव्हा इतकी श्रद्धा वाढली की सगळ्या वैकुंठ लोकाचा त्याग करून हा वनमाळा धारण करणारा, मेघाप्रमाणे नीलवर्ण, पिवळं वस्त्र नेसलेला, सुंदर कांतिमान, कंबरपट्टा आणि रत्नाचे अलंकार यांनी सुंदर शोभत आहेत, मकराकार कुंडलं ज्यांनी घातलेली आहेत, असा त्याचं जे सगळं सुंदर वर्णन केलेलं जातं. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजिता आपण रोज म्हणतो. तर या सुगंधी चंदनाची ज्यानं उटी लावलेली आहे, श्रेष्ठ आनंदाची साक्षात मूर्तीच आहे. बघा, त्याच्या मूर्तीकडं पाहिलं ना की आपलं सगळं दुःख विसरून जातं. आणि म्हणून त्यानं या ठिकाणी वैकुंठात राहणारे वैष्णव आणि उद्धवादी सगळे हे भूलोकी राहणारे वैष्णव असे सगळे गुप्त रूपाने भागवत कथांचं श्रवण करण्यासाठी तिथं प्राप्त झाले होते त्या गंगा तटाकी. आणि त्यावेळी मोठा जय जयकार झाला. भागवत कथामृत रसाची असामान्य पुष्टी होऊन फुलांच्या पाकळ्यांची वृष्टी झालेली आणि जिकडं तिकडं शंखनाद झाला. त्या सभेत बसलेल्या लोकांनी आपल्या शरीराचा, घराचा आणि स्वतःचाही त्यांना विसर पडला होता. अशी त्यांची तद्रूप वृत्ती झालेली होती. तेव्हा नारद पुन्हा विचारतायत या सनत कुमारादिकांना की मुनी हो, भागवत सप्ताहाविषयीचं हे अलौकिक महात्म्य माझ्या दृष्टीला पडलं म्हणतात. पण जे मूर्ख, लबाड पशुपक्षीसुद्धा या ठिकाणी निष्पापपणाला प्राप्त होतात. म्हणून या मनुष्यलोकी कलियुगात खरोखर अंतःकरण शुद्धी करणारं भागवतासारखं दुसरं कुठलंच साधन नाही हे माझ्या लक्षात आले म्हणतो. म्हणून भागवत कथारूपी सप्ताह यज्ञानं कोणकोणते पुरुष शुद्ध होतात ते मला सांगा. आता प्रत्येकच होणार आहे, पण अगदी जे पाप करणारे आहेत ते सुद्धा कसे शुद्ध होतात ते आता सनत कुमारादी मुनी सांगतात. आता आपण सगळे पुण्यमार्गीच आहोत. आपल्या हातून कळत नकळत पाप घडलं तर सुद्धा त्याचं परिमार्जन हे भागवत कथेनं होणार आहे असं आपल्याला आता हे सगळे मुनी सांगत आहेत. मग ते नारदाला सांगतात की कोणाकुणाला हे कुणाकुणाचं पाप सगळं नष्ट होणार किंवा कुणाला ही भागवत कथा उपयुक्त ठरणार, कोण शुद्ध होणार, त्याच्यावर ते उत्तर देत आहेत की जे नेहमी पाप करणारे, दुराचरण करण्यात तत्पर असतात, वाईट मार्गाने जाणारे असतात, तसंच क्रोधाग्नीनं जळून गेलेले, कपटी, कामाने पीडित असे सगळे या कलियुगात भागवत सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. म्हणजे एवढं भाग्य आहे की सगळ्यांना शुद्ध करण्याची शक्ती या ग्रंथामध्ये आहे, याच्यातल्या ज्ञानामध्ये आहे आणि याच्यातल्या भक्तीमध्ये आहे. शिवाय आता आपण पाहतो सगळीकडे की सत्याला सोडून लोक वागत आहेत, आईबापांना दोष देत आहेत, वासनेच्या योगानं आश्रमधर्माप्रमाणे कार्य करत नाहीत आणि पाखंडी आहेत, सगळ्याला दोष देतात. काय हे उगाच करत बसलायत नसता उद्योग, त्याच्यापेक्षा 4 धंदे करा. काम करू नका कोणी म्हणलेलंच नाही आहे, काम तर करायचंच आहे, पण निष्काम करा. आणि मग 5 प्रकारचे भयंकर ताप देऊन छळ करणारे सुद्धा जे आहेत, कपटी आहेत किंवा ब्राह्मणांना लुबाडणारे आहेत, त्याच्यावर निर्वाह करणारे आहेत, व्यभिचार करणारे, असे जे सगळे लोक आहेत, जे लबाड आहेत, जे केवळ शरीर सामर्थ्यानं आणि मनानं वाणीनं नेहमी पाप करतात, या दुसऱ्याच्या द्रव्यावर पोषण करणारे, पापाचरणानं मळकटलेले असे सगळे लोक निदान 7 दिवस सप्ताह हा जर त्यांनी चांगल्या प्रकारे, अर्थात त्याच्यासाठी सगळी बंधनं घातलेली, ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे. अगदी हल्ली सगळेच ग्रंथ वाचण्यासाठी पूर्वी सांगितलेलं आहे की खाली कांबळी टाकून फक्त किंवा मृगाजीन वगैरे टाकून त्याच्यावर झोपायचं. आताच्या काळात इतकं शक्य नसलं तरी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी बंधनं पाळून साधा आहार, साधं हे आणि हे करण्यासाठी सगळं जर केलं
तर केवळ श्रवणानं सगळ्या पापांचा नाश होतो असं सांगितलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांना त्या धुंदुकारीची गोष्ट माहिती असेल. ती फारशी मला न सांगता जर शक्य झालं तर उद्या थोड्या वेळात आपण बोलूया, पण त्याची आज सुरुवात फक्त पाहूया. की तुंगभद्रा नदीच्या काठी एक मोठं नगर होतं आणि त्या नगरात 4ही वर्ण आपापल्या धर्मानं वागणारे होते. अगदी सदाचाराला धरून राहत होते सगळे तत्पर असायचे, चांगल्या आचरणामध्ये तत्पर असायचे. पण काय झालं, त्या नगरामध्ये एक अगदी सर्व वेदात पारंगत, चतुर्वेदी फार मुश्किल असतात. एक वेद आयुष्यभर आचरणारे किंवा म्हणणारे लोक आपल्याला माहिती आहेत, पण चतुर्वेदी फार त्रिवेदी पण असतात. म्हणजे 3 वेदांचं, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4ही वेद येणारे चतुर्वेदी. तर असे ते चतुर्वेदी ब्राह्मण होते. आत्मदेव त्यांचं नाव होतं. आणि आता ती रूपक कथा आहे, म्हणजे आपण सुद्धा त्याच्यातनं काय घ्यायचं हे पाहायचे. जशीच्या तशी ती घडलीच असेल किंवा घडली नसेल असं मी काही दावा करत नाही. पण तो बिचारा काय करायचा, भिक्षावृत्तीनं वागायचा. त्याच्याजवळ द्रव्यही पुष्कळ साठलेलं होतं. पण त्याची जी पत्नी होती धुंदुली, तर ती स्त्री होती आणि तिच्यावर तो फार प्रेम करायचा. ती सत्कुळातच जन्मलेली होती बरं का. रूपानं सुंदर होती, पण नेहमी स्वतःच्या मनानं वागायची. अत्यंत तापट स्वभावाची, घरच्या उठाठेवी लोकांच्या ठिकाणी करायच्या, नको ती बडबड करायची, असा तिचा स्वभाव होता. आणि घरकार्यात नेहमी दक्ष राहायची, पण तिचा स्वभाव भांडखोर, ज्याला भांडकुदळ म्हणतो तसा होता. आणि अत्यंत कृपण होती. त्यामुळं पण त्या दोघांमध्ये खरं एकमेकांमध्ये ते खूप प्रेमानं वागतही होते, पण तरीसुद्धा त्यांच्या पोटी संतान नव्हतं आणि म्हणून ते दोघंही दुःखी कष्टी असत. तर आता धर्माचरण करण्यासाठी दोघांनी जरा सुरुवात केली आणि ते दोघं लोकांना गोदान करायचे, भूमिदान करायचे, द्रव्यदान करायचे, वस्त्रदान करायचे, अशी अनेक प्रकारची दानं देऊ लागले. जवळजवळ आपली अर्धी संपत्ती त्यांनी दानधर्म करण्यात वेचलेली आहे. पण तरीसुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या काहीच झालं नाही. मग आत्मदेव संततीसाठी सारखा काळजीनं व्याकुळ झाला होता आणि एके दिवशी तो घरातून बाहेर पडला, अरण्यात गेला. दुपारच्या वेळेला तृषार्त झालेला होता. तलावाजवळ गेला आणि उदक प्राशन करून अगदी उद्विग्न अंतःकरणानं तिथंच बसला. तेवढ्यात चिंतामग्न असा असताना तेवढ्यात एक तिथे संन्यासी आलेला आहे आणि तो त्या सरोवरातील उदक प्राशन करून विश्रांतीसाठी तिथेच बसतो. पण इतक्यात त्याचं लक्ष त्या आत्मदेवाकडे जातं आणि आत्मदेव ब्राह्मण त्या यतींजवळ जातो, त्यांना नमस्कार करतो आणि हा खिन्न अंतःकरणानं त्याच्यापुढे बसल्यावर ते यती त्याला विचारतात, हा दुःखाचे सुस्कारे टाकतोय, हे करतोय. तर म्हणे, अरे ब्राह्मणा, तू अति कष्टी असा का बरं दिसतोयस, तुला कशाची चिंता आहे? तर तो म्हणतो की हे मुने, पूर्वार्जित पापाच्या संचयामुळं उत्पन्न झालेलं माझं दुःख मी काय सांगू तुम्हाला. बाकी सगळी मला समृद्धी आहे, पण माझ्या पोटी संतान नसल्यामुळं, म्हणजे देवब्राह्मणही मी दिलेल्या दानाचा स्वीकार करत नाहीत. पूर्वी इतकं होतं, त्यामुळं माझ्या दानाचं पुण्य पूर्वजांना मिळत नाही. माझ्या नेत्रातून टपटप गळणाऱ्या उष्णोदकाचंच त्यांना सेवन करावं लागतं. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की पितरांना तर्पण करण्यासाठी पुत्र असायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की मी आता जीवास कंटाळलेला प्राणत्याग करावा या उद्देशाने इथं आलो. तर तो ब्राह्मण पुढे म्हणतो की यती महाराज, ज्याच्या घरी संतती नाही त्या घराचा धिक्कार असो. सगळं स्वतःचा तो सांगतो, स्वतःचे विचार. आणि संतानरहित जीवन हे अगदी व्यर्थ आहे. संतती कुळहीन, कुळ धिक्काराला प्राप्त होतं. यती महाराज तो म्हणतो, माझ्या घरी एक गाय पाळली, ती गायसुद्धा संततीरहित आहे. अहो एवढंच काय, मी एक वृक्ष लावला, तोही फलपुष्परहित आहे. म्हणजे सगळंच त्याच्या ठिकाणी वंध्यत्व ज्याला म्हणतात ते सगळीकडे आलेलं आहे. एखादा म्हणतो फळ मी घरी आणलं ते तत्काळ नासून जाते.
म्हणजे काय की दुर्दैवानं मी पिडलेला संतानहीन प्राणी आहे आणि म्हणून तो रडायला लागला. तर त्याच्यावर तो यती त्याला सांगतो की तू संततीविषयी हा विचार सोडून दे, विवेक मार्गाचा स्वीकार कर. कारण कर्मगती बलवत्तर आहे, ती टाळता येत नाही आणि तुझ्या प्रारब्ध रेषेप्रमाणे तुला 7 जन्म पुत्र होणं शक्य नाही. आपण ज्योतिष सांगतो म्हणजे काय की हा 7 जन्माचा इतिहास आहे सगळा. मग त्यांनी कित्येक उदाहरणं दिली की तू ह्या कुटुंबविषयक वासनांचा त्याग कर, संन्यासाश्रमाचा स्वीकार कर. पूर्वी सगर राजाला सुद्धा, रामाच्या वंशातले जे होते ते सगर, ज्यांना भगीरथांनी सोडून आणलं ते, तर त्यालाही आणि अंगराजाला सुद्धा संततीपासून फार दुःख सहन करावं लागलं होतं. कौटुंबिक वासनाच ह्या दुःखाला कारणीभूत होतात. आपण आत्ताच हरिपाठात पाहिलेलं आहे की सगळा प्रपंचासाठी आपण आयुष्य वेचत असतो, पण त्यामुळंच दुःख जास्त पदरात पडत असतं. आणि पुत्रपौत्रादी संततीने युक्त असणाऱ्यांना सुद्धा हा सगळा श्रेष्ठ आहे असं जरी म्हटलं तरीसुद्धा पुन्हा तो सांगतोय ब्राह्मण की म्हणून हा संसार श्रेष्ठ मानलेला आहे, गृहस्थाश्रम. तर मला पुत्र होईल असं काहीतरी करा. आणि तो सांगतो की तू सरळ संन्यास घे, तू आता याच्यातनं बाहेर पड. पण त्याचा ब्राह्मणाचा निश्चय पाहून संन्यासी सांगतोय की विधी लिखित सोडता येत नाही. अरे चित्रकेतू राजासुद्धा अत्यंत दुःखी झाला होता आणि तुझ्या प्रारब्धी पुत्रसुख नसल्यामुळं तू पुत्राची इच्छा करणं व्यर्थ आहे. पण तू पुत्रासाठी अधीर झाला आहेस, तेव्हा काय सांगू. फारच तुझा आग्रह आहे तर मी तुला एक फळ देतो आणि ते फळ घेऊन तू आपल्या पत्नीला खायला दे, म्हणजे तिच्या ठिकाणी तुला पुत्रप्राप्ती होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, फळाचे सेवन केल्यापासून 1 वर्षभर तुझ्या पत्नीनं व्रत पाळलं पाहिजे. खरं बोलणं, शुद्ध राहणं, सर्वांवर दया करणं, दानधर्म करणं, एकभुक्त राहणं, अशा प्रकारे व्रतपालन करायला पाहिजे. आपण इथंच थांबूया. फक्त पुत्रप्राप्तीसाठीच ही व्रत आहेत असं नाही, तर सदाचरणी राहणं हे आयुष्यभरासाठी आपल्याला आहे. आणि भगवंताचं नाम घेणं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.